नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि आता 11:15 झालेले. घरातले सर्व कामं झाले माझे आणि देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतले. हे पण आले आज लवकर येऊन गेले ते आणि मुलं गेलेले शाळेला. तर माझा स्वयंपाक पण चालू आहे. तर नैवेद्य पण दाखवायचा आहे मला आणि उपवास पण सोडायचा आहे. त्याच्यासाठी मी काय बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते. वरण भात, मटकीची भाजी, शिरा आणि पुरी. तर माझं डाळ भात झालेलं आहे. मटकीची भाजीची तयारी करून ठेवलेली. हे बघा इथं मटकीची भाजीची पूर्ण तयारी करून ठेवलेली. तर चला मी मटकीची भाजी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. रांगोळी किती छान काढली ती. तर मी ना तेल आणि जिरं टाकून घेतलंय. तेल गरम झालं होतं आणि कॅमेरा पकडायला कोणीच राहत नाही माझ्याजवळ. ही आता कपडे चेंज करत आहे. आत्ता चालेल आणि त्यांना सांगणं ते पण थकून येतात बिचारे. तर इथे घेतला मी कांदा टाकून घेते. कढीपत्ता पण टाकून घेते मी. पुरीसोबत खूप छान लागते, डाळ भातासोबत पण. तर मी टमाटे पण टाकून घेते. आणि टमाटे ना सध्या महाग झाले, थोडे कमीच वापरते मी. एकच टमाटा चिरलेला होता आणि ना छोटे छोटे टमाटे येत आहे आजकाल. तरी मी 1 किलो आणलेले होते, 100 रुपयाचे 1 किलोभर आणले होते मी काल का परवाच्या दिवशी. त्याच्यात टाकते मी गरम मसाला. गरम मसाला जास्त घेत नाही मी, थोडासाच टाकला. त्याच्यात टाकते तिखट 1 चमचा, धना पावडर घेते 1 चमचा, हळद घेते, आणि थोडी कोथिंबीर टाकून देते मी. चिमणी चालू करते कारण की ना तेव्हा चिमणी चालू केली मी, आवाज येतो. मटकी ना स्वच्छ धुवून मी ठेवलेली होती. मटकीला मोड आलेला नाही आहे. सकाळीच मी मटकी काढली आणि मला म्हणजे कालच टाकलेली होती मी सकाळी. तर मला आहे ना रात्री काढायचं लक्षातच राहिलं नाही पाण्यामधून. तर मी सकाळी काढली मटकीला आणि लगेच मी कपड्याने झाकून दिलेलं होतं. अशी पण छान लागते कधीतरी खायला. नाही मोड आलेला राहिला तरी छान लागते. अद्रक लसूणची पेस्ट ना टाकायची आठवणच नाही राहिली. मी आत्ता टाकली आणि तेलातच होऊ देते. पेस्ट टाकली आणि ही पेस्ट घेते मी, झटपट होते, पटकन टाकून दिली मी. आणि वास इतका छान येतोय. त्याच्यात टाकला मी थोडा शेंगदाण्याचा कुट्टा. जास्त नाही टाकत मी, थोडासाच टाकते. त्याच्यात टाकते मी पाणी.
जास्त पातळ नाही बनवायची मला, कोरडीच बनवायची. पाणी थोडंसंच टाकते मी, जेवढं आपल्याला लागतं तेवढंच टाकलं मी. इथं मी कोथिंबीर टाकून देते. आणि जास्त तेलकट केली नाही मी मटकीची भाजी. नमक टाकायचं राहिलं आहे आपलं, नमक टाकते आपलं चवीनुसार. तर आता झाकायची आहे ना, शिजवून घेते. झाली मग आपली मटकीची भाजी. त्याचा ताट रेडी झाला आहे माझा आणि यांना सांगते मी नैवेद्य दाखवायला. आणि आता बघा 12:30 झालेले, करेक्ट 12:30 झाले. आम्हाला पण भूक लागली आहे, मी काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून. हे बघा, डाळ भात, मटकीची भाजी, शिरा, पुरी. तर चला मी यांना सांगते नैवेद्य द्यायला. तोपर्यंत मी ना पुऱ्या काढून घेते, सर्वच काढून घेते मी. मुलांना मी खायला आणि आम्हाला पण ठेवलं इकडे कणिक म्हणून ठेवलेलं, मुलांना पण आणि आम्हाला. तर चला, हो दाखवा नैवेद्य. अरे तर चला मी आता पुऱ्या काढून घेते. आणि 8:45 झालेले, कृष्णाचा पण यायचा टाईम झालेला आहे. यांना दिलं मी जेवण. यांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या, जे जे पडलेलं आहे ते संपवते. आणि आता थोडा भात वगैरे पडलेला आहे, फक्त वरण जास्त पडलं. गुड्याचं बी मुरमुरे मटकीची भाजीमध्ये का आहेत ना. तर मटकीची भाजी पडली, हिला आहे ना मुरमुरे म्हणजे शेव मुरमुरे टाकून आणि त्याच्यात मटकीची भाजी वगैरे टाकून ते खाणार. पुड्या बी पडलेल्या आहेत, सकाळी मी तेवढ्याच पुड्या काढलेल्या. पोरांनी पुरींना आहे ना तोंडच नाही लावलं. हे बघा, एक ती खोटं बोलते. तर तिने 2 पुऱ्या खाल्ल्या आणि तसंच पडलेलं आहे. तर चला मी आता हे आवरून घेते. आणि सर्व मी पण आता कृष्ण आल्यावरच जेवण करीन. मी तो आल्याशिवाय जेवण करत नाही, सवयच लागलेली आहे आम्हाला. तर तो येईल, त्याला काय आवडतं ते पहिले त्याला देईन आणि जे उरलेलं राहतं तेव्हा मी खाते. काय घेते तर इथं चालू आहे माताचं शेवमुरवारे काढते. ती काढून घे, प्लेटमध्ये घे, तुला जेवढे लागतात तेवढे आहेत ना, याच्यात घे बघ. तर चला मी यांना जेवण दिलं आहे आणि कृष्णाची वाट बघते मी आणि मग बोलते. तर चला मी आता, चला कृष्ण आला आणि ते जेवण करून घेतलं आणि आता कटिंग करायला गेला तो. गुड्याला काय घेते तू? स्पून इथं बघ भांड्यांमध्ये. तर मला जेवण करायचं आहे आता, माझंच राहिलेलं आहे. यांचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि एका साईडला दूध पण तापवायला ठेवून दिलं मी. आणि त्याने फक्त डाळ भातच खाल्ला. भात का ग, त्याने जेवढा की नाही ना तो, त्याच्या हातानेच घेऊन घेतला. भात तर थोडाच होता, आला बघतो. चला जेवण करते आणि इथंच व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.